जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अवघ्या 6 तासात उलगडा। जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीत गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडियम रोडवर 1 डिसेंबर रोजी पहाटे एका युवकाचा खून झाल्याची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू करून अवघ्या 6 तासात गुन्ह्याचा पर्दाफाश केला। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयिताला तात्काळ ताब्यात घेत कारवाई केली। प्राथमिक माहितीनुसार रस्त्यालगत असलेल्या इलेक्ट्रिक पोलजवळ एका युवकाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण तसेच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी ताफ्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथकं तयार करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव यांच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक पुरावे तपासून संशयितांचा शोध सुरू केला। दरम्यान पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना संशयित मनीष जालेंदर राऊत राहणार कळंबा रिंग रोड कोल्हापूर यानं खून केले असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार तपास पथकानं तात्काळ परिसरात शोध मोहीम राबवून मनीष राऊतला ताब्यात घेतलं। चौकशीत संशयितानं ओळखीतील सिद्धू शंकर बनवी याच्यासोबत झालेल्या वादातून ही घटना घडल्याचं पोलिसांना सांगितलंय। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव तसेच अंमलदार वैभव पाटील, सुरेश पाटील, योगेश गोसावी, समीर कांबळे यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व जुना राजवाडा पोलीस ठाण्याचा स्टाफ सहभागी होता। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।